मित्रांनो, कल्पना करा, एखाद्या गावात एक भयानक ब्रह्मराक्षस राहत असेल, ज्याच्या भीतीने कोणीही त्या वाटेने जात नसेल. पण जर त्या ब्रह्मराक्षसालाच मुक्ती मिळाली तर, आणि तीही फक्त श्री गुरूंच्या कृपेने. श्री गुरूंच्या दर्शनाने पापीही मुक्त होऊ शकतो का? आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्रातील एक अद्भुत अध्याय, अध्याय 23वा, ब्रह्मराक्षसाचा उद्धार. चला तर मग भावार्थाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण मागील अध्यायामध्ये बघितले, श्री गुरूंच्या उद्धाराने एक वांज म्हैसही दूध देऊ लागली आणि हीच वार्ता सर्व गाणगापूर गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले. त्या गावाच्या राजालाही ही बातमी समजली. त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली. तेव्हा संगमावरचे एक यती माझ्याकडे रोज भिक्षेला येतात वगैरे सर्व वृत्तांत विप्राने राजाला सांगितला. तेव्हा राजा संगमावर गेला व त्याने श्री गुरूंना विनंती केली, आपण कृपया गावात येऊन राहावे आणि रोज वाटल्यास संगमावर अनुष्ठानात जावे आणि गावात राहून गावातील सर्व भक्तजनांचे कल्याण करावे. श्री गुरूंनी राजाची विनंती मान्य केली आणि राजाने वाजत गाजत श्री गुरूंना गावात आणले. मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य जागा पाहत पश्चिम दिशेस गेले. पश्चिम दिशेस गेले असता एक उंच पिंपळाचे वृक्ष त्यांना दिसला व त्याच्या शेजारीच एक जुना वाडा होता. त्या वृक्षावर एक मोठा ब्रह्मराक्षस राहत असे. तो ब्रह्मराक्षस नर मांस भक्षक होता, म्हणून त्या वाड्याकडे कोणीही फिरकत नसे. श्री गुरूंना तेथे असलेल्या पाहिल्यावर तो ब्रह्मराक्षस वृक्षावरून खाली आला व धावत जाऊन श्री गुरूंच्या चरणी लोळण घेऊ लागला आणि हात जोडून स्वामींना म्हणाला, महाराज, मी घोर अंधकारात बुडालो आहे. तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे झाले. तुम्ही सर्व भूतमात्रांवर कृपा करता, तेव्हा कृपया माझा उद्धार करावा. श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्या ब्रह्मराक्षाचे मनुष्यात रूपांतर झाले. त्याने पुन्हा श्री गुरूंचे पाय धरून त्यांना वंदन केले. श्री गुरु त्याला म्हणाले, तात्काळ संगमावर जाऊन स्नान कर, तेथे तुला मुक्ती मिळेल, पुन्हा पुन्हा जन्म येणार नाही. श्री गुरूंची आज्ञा घेऊन त्या ब्रह्मराक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले व तो मुक्त झाला. तेव्हा तेथे जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. तसेच श्री गुरु हे एक अवतारी पुरुष आहेत याची खात्री त्यांना पटली. पुढे श्री गुरूंनी त्या जागेवरच मठ बांधून तेथेच राहायचे ठरवले. तो ग्रामाधिकारी रोज भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागला. कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासू त्यांनी दिली नाही. मित्रांनो, गुरुचरित्रातील 23व्या अध्यायाचा भावार्थ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, या अध्यायातून आपल्याला एक खूप मोठा संदेश मिळतो. आपण कितीही पाप केलेले असले तरी खऱ्या पश्चातापाने आणि गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपला उद्धार होऊ शकतो. गुरु म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक आहे. भीती, पाप आणि दुःख यावर एकच उपाय, तो म्हणजे श्रद्धा आणि गुरुसेवा. आज आपणही आपल्या जीवनात जर श्रद्धा ठेवली, संयम ठेवला आणि योग्य मार्गावर चाललो तर आपण कोणतीही अडचण न येता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलवर श्री गुरुचरित्र अध्याय 1 ते 52 ही प्लेलिस्ट नक्की बघा. अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमचा पाठिंबाच आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. तेव्हा पुन्हा भेटूया एका प्रेरणादायी कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.